नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील तमाम बळीराजासाठी आज एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। जर तुम्ही पेरणीच्या तयारीमध्ये असाल, बियाणे आणि खतांच्या चिंतेमध्ये असाल, जर तुम्हाला पैशांची अत्यंत गरज असेल आणि माझ्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम, नमो शेतकरी योजनेचा हप्ता, PM किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल, तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। कारण की आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचा पाऊस पडणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता कसलीच काळजी करू नका किंवा चिंता करत बसू नका, कारण की आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती थेट डेबिटच्या माध्यमातून हजारो रुपयांची रक्कम वर्ग होण्यास सुरुवात होत आहे। परंतु थांबा, आता पैसे जमा होणार असले तरी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतीलच असं सांगता येत नाही। आता या ठिकाणी पैसे नेमके कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, तसेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे। सर्वात आधी तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, विना अडथळा खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे। याकरिता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, आज पैसे जमा होणार का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि तुम्हाला देखील आता पीक विम्याची अत्यंत गरज असेल, तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या देखील खात्यावरती सर्वात आधी पीक विम्याचे पैसे जमा झाले पाहिजे, तर काळजी करू नका, फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता तुमच्या खात्यावरती एक नाही, दोन नाही, तर साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे आता थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। कोणत्या 3 योजनांचे पैसे जमा होणार, तर यामध्ये पीक विमा योजना आहे। आता पीक विमा योजनेबद्दल थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुम्हाला माहीतच असेल की खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती। आणि त्यानुसार आता या ठिकाणी काही तांत्रिक कारणामुळे पीक विम्याची रक्कम जमा होण्याचा विलंब झालेला होता। परंतु आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पीक विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश दिले असून आता प्रत्येक पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे। आणि कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना अशी ग्वाही दिली आहे की एक सुद्धा शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही। त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता पीक विम्याची रक्कम जमा होणार, काही शेतकऱ्यांना 17,000, काही शेतकऱ्यांना 20,000, काही शेतकऱ्यांना 25,000, तर अशा पद्धतीने पीक विम्याची रक्कम जमा होणार। त्यानंतर दुसरी योजना कोणती, तर दुसरी योजना आहे केंद्र सरकारची PM किसान योजना। तुम्हाला माहीतच आहे बघा, आता PM किसान योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, तर आतापर्यंत साधारणतः 22 हप्ते जमा झाले असून आता PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार। 23व्या हप्त्याचे किती हजार रुपये जमा होणार, तर केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे तुमच्या खात्यावरती जमा होणार। त्यानंतर तिसरी कोणती योजना, तर तिसरी योजना आहे राज्य सरकारची नमो शेतकरी योजना। बघा, केंद्र सरकारच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली आहे। ज्याप्रमाणे केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे पैसे जमा होत असतात, तर त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे जमा होत असतात। आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 8 हप्ते जमा झाले होते आणि आता 9वा हप्ता जमा होणार आहे। 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये हे तुमच्या खात्यावरती जमा होतील। तर अशा पद्धतीने 2 ते 3 योजनांचे पैसे जमा होणार, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि या व्यतिरिक्त बघा, कर्जमाफीची रक्कम देखील जमा होणार आहे, परंतु कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास या ठिकाणी थोडा विलंब लागू शकतो। साधारणतः 30 जूनच्या आधीच कर्जमाफीचे पैसे देखील जमा होण्याची शक्यता आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता कर्जमाफीबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात। आता सध्या तरी फक्त पीक विमा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होईल हे आपण एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आता शेतकरी मित्रांनो बघा, सध्या पेरणीचे दिवस सुरू आहेत
आणि अशावेळी प्रत्येक शेतकऱ्याला पैशांची अत्यंत गरज असते. नेमकी हीच गरज ओळखून केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. बघा, आता या ठिकाणी खरीप हंगामाची सुरुवात होत आहे, पेरणीचे दिवस आहेत आणि अशावेळी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असते. आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारी मदत जमा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली होती. आता तुम्हाला देखील माहीतच असेल की बरेच दिवस झालं पीक विम्याची रक्कम जमा होत नाही. आता पीक विम्याची रक्कम जमा होत नाही, तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होत आहे. PM किसान योजनेचे पैसे जमा होत आहेत, परंतु राज्य सरकारच्या काही योजनांचा निधी जमा होण्यास विलंब होत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी, शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आणि या ऐन हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला पाहिजे, तर या उद्देशाने सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे. बघा, सध्या पेरणीचे दिवस सुरू आहेत आणि अशावेळी प्रत्येक शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असते. नेमकी हीच गरज ओळखून केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. शेतकरी मित्रांनो, देशभरातील जवळपास 9,32,00,000 शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये केंद्र सरकारचे 2,000 रुपये थेट आता तुमच्या खात्यावरती जमा होतील. पण आनंद येथेच संपत नाही, तर आपल्या महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे. या योजनेचा 9वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे आणि याचे देखील 2,000 रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत. म्हणजेच की केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 4,000 रुपये हे आता थेट तुमच्या खात्यावरती जमा होतील. शेतकरी मित्रांनो, पंतप्रधानांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमातून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती DBTद्वारे वितरित केली जाईल. यामुळे पेरणीच्या तोंडावरती शेतकऱ्यांना बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी कोणापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही. म्हणजेच की नक्कीच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारचा PM किसान योजनेचा 23वा हप्ता, 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये, राज्य सरकारची नमो शेतकरी योजना, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, अशा पद्धतीने हे 4,000 रुपये जमा होणार आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, फक्त 4,000 रुपये जमा होणार का? तर नाही, फक्त हे 4,000 रुपयेच नव्हे, तर अजून मोठी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. मी तुम्हाला या अगोदरच सांगितलं होतं की पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार. बघा, काही तांत्रिक कारणामुळे पीक विम्याची रक्कम जमा होण्यास विलंब झाला असला तरी आता पीक विम्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात होत आहे. आता राज्य सरकारनं हेक्टरी 17,500 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17, 17,500, काही शेतकऱ्यांना 20,000, काही शेतकऱ्यांना 25,000, काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15,000. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम ही मंजूर केली होती. अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आमचे नुकसान भरपाईचे पैसे कधी जमा होणार, आमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आता पीक विम्याच्या संदर्भातील सरकारने अधिकृत जार या ठिकाणी जाहीर केला असून आता पीक विम्याचे देखील वितरण राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुरू झाले असून नक्कीच जर तुमचा देखील पीक विमा मंजूर झाला असेल तर 100% तुमच्या देखील खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम देखील जमा होईल. परंतु शेतकरी मित्रांनो, बघा, पैसे जमा होणार आहेत. 3 योजनांचे पैसे जमा होणार. PM किसान योजनेचा 23वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीक विम्याची रक्कम जमा होणार हे समजलं. परंतु या योजनांच्या लाभासाठी, हप्त्याच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी सरकारनं सांगितलेली 2 महत्त्वाची कामे पूर्ण असायला पाहिजे. जर सरकारनं सांगितलेली 2 महत्त्वाची कामे केली नसतील तर मग तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. एकदम थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, आता पीक विम्याच्या लाभासाठी, तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी, PM किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की
ई-KYC जर अद्याप देखील तुम्ही ई-KYC केली नसेल, तुमची ई-KYC अपूर्ण असेल तर तातडीने ई-KYC करून घ्या. KYC नसेल तर मग खात्यावरती ₹1सुद्धा जमा होणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली पाहिजे, मला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला पाहिजे, PM किसान योजनेचा हप्ता मिळाला पाहिजे, तर या योजनांच्या लाभासाठी ई-KYC पूर्ण असायला पाहिजे. जर ई-KYC केली नसेल तर ई-KYC करून घ्या. सरकारनं देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-KYC केलेली नाही तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करून घ्यावी. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम, तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे आणि DBT ॲक्टिव्ह असायला पाहिजे. तसेच तुमचा मोबाईल नंबर देखील आधार कार्डाशी लिंक असावा, जेणेकरून पैसे जमा होताच लगेच तुमच्या मोबाईलवरती मॅसेज येईल. बघा आता दुसरं महत्त्वाचं काम कोणतं, तर तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे आणि तसेच तुमचा मोबाईल नंबर देखील आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. आता तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील. त्यामुळे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक करून घ्या. तसेच मोबाईल नंबर देखील आधार कार्डाशी लिंक नसेल तर मोबाईल नंबर देखील आधार कार्डाशी लिंक करून घ्या. बघा, जर मोबाईल नंबर देखील आधार कार्डाशी लिंक असेल तर पैसे जमा झाले की लगेच मोबाईलवरती मॅसेज येईल, म्हणजेच की तुम्हाला देखील समजेल की पैसे जमा झाले. त्यामुळे या देखील गोष्टीची पूर्तता असणं आवश्यक आहे. बघा, हे काम तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर या ठिकाणी जाऊन किंवा ई-सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्ही हे कामे करू शकता. ई-KYC नसेल तर ई-KYC करून घ्या आणि बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक करून घ्या. आता शेतकरी बांधवांनो, अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असा आहे की पैसे नेमके कधी जमा होणार, तर लक्षात घ्या, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे हे एकत्र येणार नसले तरी हे पैसे 2 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिले जातील. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पेरणीच्या या धामधुमीमध्ये ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमची ई-KYC झाली आहे का नाही हे आम्हाला नक्की कळवा. जर ई-KYC नसेल तर आजच्या आज ई-KYC करून घ्या. शेतकरी मित्रांनो, आता पैसे नेमके कधी जमा होणार, तर सध्या जर बघायला गेलं तर समोर आलेल्या माहितीनुसार सध्या खरीप हंगामाची सुरुवात होत आहे आणि खरीप हंगाम म्हटल्यावरती शेतकऱ्यांना पैशांची गरज असते आणि याच म्हणजेच की शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे याच कालावधीमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता, PM किसान योजनेचा हप्ता जमा होईल. एकाच वेळी 2 हप्ते जमा झाले नाहीत तरी साधारणतः 5 ते 10 दिवसांच्या अंतराने या दोन्ही योजनांचे 2 हप्ते जमा होतील आणि सध्या पीक विम्याची रक्कम ही तर जमा होण्यास सुरुवात झालेलीच आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि तसेच कर्जमाफीचे पैसे देखील आता लवकरच खात्यावरती जमा होतील. जर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होत असाल तर नक्कीच तुमच्या देखील खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.